नमस्कार. आता तुम्ही म्हणाल सोयाबीन वडीमध्ये दही टाकून ही कुठली नवीन रेसिपी? तर मार्केटमध्ये जी आपण महागडी रेसिपी जाऊन खातो ना, तीच आणि मुलांची तर अगदी फेव्हरेटच ही रेसिपी आहे. एकदा तुम्ही मुलांना ही रेसिपी करून खाऊ घालाल ना, मुलं दररोजच मागतील आणि तुम्ही सुद्धा त्यांना करून खाऊ घालाल. कारण ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि करायला सुद्धा अतिशय सोपी आहे. तर ही रेसिपी करण्यासाठी मेजरमेंट कप आणि 2 कप या ठिकाणी मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. आता या वड्यांमध्ये आपल्याला गरम कडकडीत असं उकळतं पाणी घालायचं आहे. वड्या बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आता सगळ्या ह्या वड्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे. जर का तुमच्याकडे एवढा सुद्धा वेळ नसेल तर उकळत्या पाण्यामध्ये गॅसवरतीच 2 मिनिटासाठी या वड्या छान अशा शिजून घ्या आणि त्यानंतर मग गॅस बंद करा. आता झाकण ठेवून घेतलेलं होतं. 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. आता आपल्याला ना एखादी कशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये संपूर्ण ह्या वड्या काढायच्या आहे. म्हणजे काय होईल, यातलं पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते सगळं निघेल. बघू शकता अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे. पूर्णपणे गार झालेले आहे. त्यानंतर ना पिळून घेते. अशा घट्ट पिळायचे बरं का, यामध्ये काही आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. बघू शकता अशा प्रकारे दाबून ह्या वड्या पिळायच्या आहे. आता जशा आपण ह्या वड्या पिळत आहोत ना, तशा वेगळ्या भांड्यामध्ये काढत घ्यायच्या आहे. पिळताना मात्र घट्टसर पिळायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण ह्या वड्या आपण पिळून घेतलेल्या आहे. यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाववाटी दही घ्यायचं आहे. दही अगदी ताजं फ्रेश आहे आणि दही टाकायचं आहे. चमचाने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलेला आहे बारीक. 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. जर का कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 4 चमचे या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ सुरुवातीला सुद्धा आपण चिमूटभर घातलेलं होतं ना, म्हणून चवीनुसार टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा या ठिकाणी मिरची पावडर टाकत आहे. तर मिरची पावडर ही आपल्या चवीनुसार टाकायची आहे. जर का तिखट असेल तर मग पाव चमचा घाला आणि अगदीच कमी तिखट असेल तर मग 1 चमचा जरी घातले ना तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतात ना, तेच मसाले आपण या ठिकाणी वापरलेले आहे. सगळं असं हे सोयाबीन वड्यांना छान असं कोटिंग झालेलं आहे. बघू शकता ह्यानुसार. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. तर पॅन ठेवला, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 लहान चमचा तेल घालायचं आहे. पळीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पळी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये ह्या ज्या सोयाबीन वड्या आहेत ना, त्या टाकायच्या आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती संपूर्ण ह्या वड्या टाकल्यानंतर आपल्याला परतवायच्या आहे. बघू शकता ह्या वड्या तळण्यासाठी आपण कुठेही तेलाचा वापर करत नाही, म्हणजे तळून घेत नाही डीप फ्राय अशा. तर अगदी कमी तेलामध्येच ह्या वड्या परतून घेत आहोत. तर मंडळी, सुरुवातीला सुद्धा तुम्ही वडीचा रंग पाहू शकता आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण जेव्हा वड्या परतून घेतलेल्या आहे ना, तेव्हाचा रंग सुद्धा पाहू शकता. मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी आपल्या ह्या सोयाबीन वड्या झालेल्या आहेत. अजिबातच न तळता. तळल्या नाहीत त्यामुळे तेलकट सुद्धा नाहीच कुठे. बघू शकता. आता ह्या ज्या वड्या आहेत ना, ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायच्या आहे. तर मंडळी, ह्या वड्या अशा सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागतात. पण आणखीनच याला चविष्टपणा येण्यासाठी आणि मार्केटसारखं लूक येण्यासाठी पुन्हा आपल्याला एक स्टेप करायची आहे. ती स्टेप म्हणजे पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आणि पळीने सांगायचं झालं तर पाव पळी एवढं तेल कढईमध्ये घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. ती काही सेकंदसाठी परतून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये चिरायचा आहे आणि 1 शिमला मिरची सुद्धा अशी मोठीही चिरून घेतलेली आहे. यासोबत तुम्ही आणखी भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की पत्तागोबी, गाजर वगैरे यानुसार. आता ह्या भाज्या कढईमध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाज्यांना चव सुद्धा छान येते. जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी चिमूटभर मीठ टाकलं. भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या अगदी हलकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाज्यांमध्ये जो क्रंचीपणा असतो ना, तो आपल्याला राहू द्यायचा आहे. अजिबात भाज्या ह्या आपल्याला मऊ करायच्या नाही. फक्त काही सेकंदसाठी मी झाकण ठेवलं. त्यानंतर झाकण हे काढून घ्यायचं आहे. बघू शकता भाज्यांचा जो क्रंचीपणा आहे ना, तो अजून जसाचा तसाच आहे. आता यामध्ये आपल्याला काही सॉसेस घालायचं आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे
सोया सॉस यामध्ये घातला. त्यासोबतच अर्धा चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील, अगदीच लहान मुलं असतील तुमचे, तर मग रेड चिली सॉस नाही टाकला तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेतलेले आहे. सोबतच अर्धा कप पाणी टाकायचं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त अशी सोयाबीन चिली. मार्केटपेक्षाही चविष्ट आणि अगदी स्वच्छतेने केलेली ही सोयाबीन चिली तुम्ही नक्कीच करून द्या. यामध्ये ज्या आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या ना सोयाबीन वड्या, त्या टाकल्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ग्रेव्ही अशी थोडीशी पातळसर वाटत आहे. तुम्हाला जर का अशी आवडत असेल तर तुम्ही अशी सुद्धा राहू देऊ शकता, किंवा अगदी मार्केटमधून जशी आपण सोयाबीन चिली आणतो ना, थोडी घट्टसर ग्रेव्ही असते ना, तशी करायची झाली तर काय करायचं, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून छान असं हे मिश्रण करायचं आहे आणि ते मिश्रण या कढईमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मग मिक्स करायचं आहे. बघू शकता ग्रेव्ही अशी छान घट्टसर झालेली आहे आणि अगदी मार्केटमधून आपण सोया चिली जाऊन खातो किंवा घरी आणतो पार्सल, अगदी त्यानुसारच आपली ही सोयाबीन चिली घरच्या घरी होत असते. ही सोयाबीन चिली अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये यामध्ये हिरवा पातीचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याची पात टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला सोयाबीन खाण्याचे फायदे माहिती आहे का हो? सोयाबीन हे एक प्रोटीन कडधान्य आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, प्रथिने असतात. सोयाबीन खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, भूक कमी लागते, त्यामुळेच वजन सुद्धा कमी होते. तर असे आहेत हे सोयाबीन खाण्याचे फायदे. अगदी मोजक्या साहित्यात जर का घरच्या घरी अशा प्रकारे हे सोयाबीन चिली अगदी कमी तेलामध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच घरच्या घरी होत असेल, तर मग बाहेर जाऊन बाहेरचं महागडं आणि अशुद्ध कशाला खायचं? घरीच बनवून खायचं असं पौष्टिक आणि अगदी हायजेनिक पद्धतीने बनवलेली आपण ही सोयाबीन चिली, घरचं हे सगळं आपण स्वच्छतेनेच करत असतो. तर मंडळी, पाहू शकता मस्त आपली ही सोयाबीन चिली झालेली आहे. आता सोयाबीन चिली मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. तोपर्यंत हा सोयाबीन चिली बनवण्याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी ती रेसिपी तुम्हाला पाहता येईल. बघू शकता काय मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे. छान असा सुगंधही किचनमध्ये सुटलेला आहे. सोबतच लहान मुलं सुद्धा अगदी आतुरतेने वाट बघत आहेत, केव्हा ही रेसिपी होईल आणि केव्हा आपल्याला खायला मिळेल. अतिशय पौष्टिक ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.